कॉलेज लेवलवरती राऊंड बंद करण्यात आलेले सर्व ऍडमिशन सीईटी सेल मार्फत होणार आहे. या ठिकाणी एक लेटेस्ट अपडेट आलेली बघा, तुम्ही या ठिकाणी बघू शकता. पेपरमध्ये लोकमत मध्ये आलेली न्यूज आहे बघा. यामध्ये ठळक सांगण्यात आलंय एमबीबीएस बीडीएस कॉलेज स्तरावरील प्रवेश फेरी यंदापासून रद्द. म्हणजे आता जे राऊंड होणार आहे तुमचे ते कुठे कशाच्या बेसिसवर होणार आहे तर सीईटी सेल मार्फत तुमचे या ठिकाणी काय होणार आहे राऊंड होणार आहे. ही आताची जी नवीन लेटेस्ट आलेली ही सर्व माहिती सविस्तरपणे मी गौरव चांदा आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सविस्तरपणे सांगणार आहे. चॅनलवर नवीन असाल आणि देखील चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्यायचंय. व्हिडिओला जर लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करून घ्यायचंय आणि अशाच लेटेस्ट अपडेटसाठी व्हॉट्सअप ग्रुपला देखील जॉईन करून घ्यायचंय. विद्यार्थी मित्रांनो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे बरेचसे विद्यार्थी बरेचसे पालकांकडे चिंतामध्ये ओके कमी स्कोर आलाय, समजत नाहीये का आमच्या स्कोरवरती काय मिळेल. तर यासाठी कमेंट बॉक्समध्ये तुमचा स्कोर तुमची कॅटेगरी कमेंट करा. आमच्या प्रत्येक कमेंटला आम्ही रिस्पॉन्स देत असतो. जे काही तुमचं कॅटेगरी असेल ओके, जे काही तुमचा स्कोर असेल त्यावरून तुम्हाला काय मिळेल हे आम्ही सविस्तरपणे सांगूया. आणि जर आमच्यासोबत जर जॉईन करायचं असेल तर छत्रपती संभाजीनगर मध्ये देखील आमचा ऑफिस आहे ओके. सध्या ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही माध्यमातून या ठिकाणी काउन्सिलिंग सुरू आहे. लवकरात लवकर जे आपले सीट फुल होतील आणि आपण या ठिकाणी काय करूया ही काउन्सिलिंग प्रक्रिया जी या ठिकाणी बंद करूया ओके. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आता बरेचसे पालक या ठिकाणी फोन करताय सर आम्ही दुसऱ्याकडे या ठिकाणी जॉईन केलेले. मागच्या वर्षी काही पॅरेंट्स होते सर आम्ही दुसरीकडे जॉईन केलं, तुमच्याकडे जॉईन केलेलं नव्हतं. तर लोकांनी आमच्याकडून पैसे घेतले आणि लोक म्हणताय का जे फॉर्म फिलिंग चॉईस फिलिंग रजिस्ट्रेशन हे आम्ही काहीच करून देत नाही, सगळं तुम्ही करा. मग तुम्ही पैसे कशाचे दिले त्यांना ओके. जर ते तुमचे सगळं करून देत नसेल तर एक वेळ जिथं कुठे तुम्ही जॉईन होणार असाल तिथं विचारा का ते तुमचं फॉर्म भरून देणार का, चॉईस फिलिंग करून देणार का, रजिस्ट्रेशन करून देणार का. कारण जर तुम्ही कुठेतरी पैसे देताय तर त्यांना विचारा का सगळी प्रोसेस तुम्ही करून देणार का. जर आमच्याकडे जॉईन करताय तर आम्ही सगळं फॉर्म भरण्यापासून तर कॉलेजमध्ये प्रवेश मिळण्यापर्यंत ही संपूर्ण प्रक्रिया आम्ही आमच्या हाताने करून देत असतो. जॉईन करायचं असेल तर लगेच काय करायचंय 9699 ओके 96990770 या नंबरवरती मेसेज करायचा. या पेपरमध्ये काय दिलेलं आहे ओके, काय नवीन बदल या ठिकाणी आलेले हे सगळं देखील तुम्हाला सांगणार आहे ओके. नंबरचा स्क्रीनशॉट तुम्ही काढलाच असेल. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, बरेचसे विद्यार्थी बरेचसे पालक या ठिकाणी मेसेज करताना सातत्याने एकच प्रश्न विचारतात. पण बरेचसे विद्यार्थी असे आढळून आले का ते म्हणताय सर आमच्या घरचे आम्हाला काउन्सिलिंग मध्ये पार्टिसिपेट करून देत नाहीये, आमचं देखील कमी स्कोर आलाय. तर मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या, जर कोणी पालक या ठिकाणी ऐकत असेल तर एक छोटा भाऊ म्हणून किंवा एक मोठा भाऊ म्हणून माझं फक्त एवढं आहे का तुमचा मुलगाचा जो ऑल ओव्हर इंडिया मधून जो रँक आलेला आहे त्याला ऍडमिशन महाराष्ट्रामध्ये घ्यायचंय. ऑल ओव्हर इंडियामध्ये तो कुठं तो रँक आहे आपण त्यावरून कट ऑफ प्रिडिक्ट करू शकत नाही. तर त्यांना काय करू द्या, तुम्ही काउन्सिलिंग मध्ये पार्टिसिपेट करू द्या ओके. एक वेळेस रजिस्ट्रेशन करू द्या. 1000 रुपये जातील आपले रजिस्ट्रेशनच्या माध्यमातून. पण आपलाही सिमिल कुठं आपण महाराष्ट्रामध्ये कुठे हे आपल्याला ठळकपणे या ठिकाणी क्लिअर होईल. सर्वात महत्वाचा विषय ओके, एमबीबीएस बीडीएस कॉलेज लेवल राऊंड बंद. आता ऍडमिशन फक्त सीईटी सेल मार्फत होणार. यामध्ये काय दिले सविस्तर बघूया ओके. तर विद्यार्थी मित्रांनो, सर्वात पहिले मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे बघा ओके. एमबीबीएस बीडीएस कॉलेज लेवल ऍडमिशन बंद. बघा पहिले काय व्हायचं या ठिकाणी ह्या विद्यार्थ्यांसाठी मोठा काय आताचा दिलासा आहे ओगा. हा निर्णय काय घेतला तर बघा शेवटच्या फेरीत मनमानी प्रवेश व्हायचे. ज्या लास्ट इयरला जी शेवटची फेरी असायची बघा, जे कॉलेज लेवलला देखील राऊंड होत होते त्याच्यामध्ये काय व्हायचं मनमानी प्रवेश व्हायचे. जास्त शुल्काची मागणी देखील पॅरेंट्स आणि विद्यार्थ्यांकडून या ठिकाणी केली जायची. कॉलेजवाले देखील डिमांड करायचे ओके. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो काय व्हायचं सीट अडवून ठेवायचे ओके. कॉलेजवाले काय करत होते सीट जी होती ती अडवून ठेवत होते ओके. जो जास्त पैसे देईल त्यालाच ती सीट मिळत होती. पण आता काय झालेले सगळ्या गोष्टी बंद करण्यात आलेले. गुणवंत विद्यार्थ्यांना काय व्हायचे, जे गुणवंत विद्यार्थी होते त्यांचे प्रवेश देखील ते नाकारायचे. पण आता हे सगळं बंद करण्यात आलेलं आहे. सगळे जे ऍडमिशन आहे तुमची ते मेरिटच्या बेसिसवर होणार आहे ओके. हा कधी व्हायचा, हा निर्णय का घेतला ओके. आता बघा पहिले काय व्हायचं, आता यामध्ये काय बदल होणार आणि पहिले काय होत होतं हे सगळं सविस्तरपणे सांगतोय बघा. आता सर्व ऍडमिशन सीईटी सेल द्वारे होणार तुमचे ओके. कोणतंही ऍडमिशन असू द्या, मॅनेजमेंट असू द्या का स्टेट कोटाचा असू द्या का इन्स्टिट्यूट का एनआरआय, हे सगळे जे ऍडमिशन असणार आहे तुमचे ते सीईटी सेल द्वारे होणार आहे ओके. कॉलेज लेवल इन्स्टिट्यूशनल राऊंड या ठिकाणी रद्द करण्यात आलेले ओके. प्रत्येक सीट कॅप काउन्सिलिंग मधूनच भरली जाईल, मेरिट नुसारच प्रवेश मिळणार.
बरेचसे काउन्सिलर देखील तुमच्याकडून या ठिकाणी पैसे घेत असतील का आम्ही देखील तुमचा नंबर लावून देऊ. कोणी म्हणत असेल 1,00,000 रुपये द्या, कोणी म्हणत असेल 50,000 रुपये द्या, कोणी म्हणत असेल 1,50,000 रुपये द्या, कोणी म्हणत असेल 2,00,000 रुपये द्या. तर कोणालाच पैसे देऊ नका, कारण हे पूर्ण जी प्रोसेस आहे तुमची सर्व ऍडमिशन सीईटी सेलद्वारे होतात. बरेचसे काउन्सिलर देखील या ठिकाणी पालकांना फसवतात. तर तुम्हाला फसायचं नसेल तर तुम्ही काय करा, फक्त व्यवस्थितपणे जी प्रोसेस आहे त्याला प्रोसेसला फॉलो करा, प्रोसेसच्या बाहेर जाऊ नका. ओके, विद्यार्थ्यांना काय फायदा होणार याचा, तर बघा आता सीट अडवून ठेवण्याचा प्रकार बंद. जे अगोदर कॉलेजवाले करत होते सीट या ठिकाणी अडवून ठेवायचे, ते आता प्रकार बंद करण्यात आलेला आहे. ओके, मनमानी शुल्क आळा म्हणजे पालकांकडून व विद्यार्थ्यांकडून कॉलेजवाले काही म्हणायचे. ओके, जर कॉलेजची फी समजा 60,00,000 रुपये असेल एमबीबीएस साठी संपूर्ण 5.5 वर्षाची सेमी गव्हर्नमेंट कॉलेजची, तर पालकांकडून या ठिकाणी काय केलं जात होतं, खूप सारी फीस या ठिकाणी घेतल्या जात होती. कुठं समजा एखाद्या ठिकाणी 1-1 CR पर्यंतही देखील काय घेत होते या ठिकाणी, तो शुल्क या ठिकाणी घेत होते. ओके, म्हणजे कोणकोणत्या कॉलेजला 3 पट जरी फीस असेल, ओके 3 पट जरी फीस असेल तर त्याच्या 4 पट देखील पालकांकडून किंवा 3 पट देतानाही पालकांकडून काय घ्यायचे, डोनेशन घ्यायचे कॉलेजवाले. तर ते सध्या आता मनमानी जे शुल्काचा जो आळा होता तो या ठिकाणी बंद करण्यात आलेला आहे. गुणवंत विद्यार्थ्यांना न्याय मिळावा म्हणून हा काय घेतलेला आलेला आहे, या ठिकाणी निर्णय घेतलेला आलेला आहे. त्यासोबत काउन्सिलिंग अधिक काय होणार, तुमची पारदर्शक होणार. याच्यामध्ये कोणतेही जे काही गोष्टी असणार ते सगळ्या काय असणार, स्पष्ट असणार. ओके, त्यानंतर मेरिटला काय देण्यात येणार, यामध्ये प्राधान्य देखील देण्यात येणार आहे. आधी काय होत होतं, तर आधी बघा कॉलेज स्वतः ऍडमिशन घेत होते. ओके, कॉलेज काय करत होते, स्वतः देखील काय करत होते, ऍडमिशन घेत होते. आता हे प्रकार बंद झालेले आहे आणि देखील जे लोक त्यांना जास्त पैसे देतील त्यांना देखील ते सीट या ठिकाणी द्यायचे. ओके, आता जर तुमचा स्कोर चांगला असेल तरी तुम्हाला जे अलॉटमेंट होणार ती सीईटी सेलद्वारे होणार आहे. कोणावर विश्वास ठेवायचा नाही. ओके, फक्त प्रोसेस करायची. काही जागा राखून ठेवल्या जात होत्या, आता त्या जागावी देखील काय असणार आहे, सगळे आपल्या समोर असणार आहे. त्यांची काय येणार, जेवढे काही सीट वॅकंट असतील त्यांची सीईटी सेलवरती काय येणार, एक नोटीस येणार आणि त्या नोटीस मध्ये कुठं किती जागा वॅकंट आहेत ते आपल्याला दिसणार आणि मग आपण काय होणार, ते जे जागा आहेत ते सुद्धा तुमच्या मेरिटच्या बेसिसवर विद्यार्थ्यांना या ठिकाणी देण्यात येणार. शेवटच्या क्षणी विद्यार्थ्यांना फोन करूनही प्रवेश देत होते कॉलेजवाले. अगोदर काय चालायचं, कॉलेजमध्ये लोक जायचे ओके ऍडमिशन साठी, तर कॉलेजवाले सगळ्यांच्या या ठिकाणी कॉन्टॅक्ट जमा करायचे. ओके, आणि ती जी सीट असेल समजा फॉर एक्झाम्पल ती जर सीट 60 लाखाची असेल तर कॉलेजवाले तिला 1 CR ला जो 1 CR देऊ शकतो किंवा मग जे 60 लाखापेक्षा जास्त देऊ शकत होता त्यांना फोन करून देखील ते कॉलेजवाले या ठिकाणी काय द्यायचे, सीट द्यायचे. तो प्रकार आता बंद करण्यात आलाय. ओके, काही विद्यार्थ्यांना मेरिट असूनही प्रवेश मिळत नव्हता, म्हणजे काही विद्यार्थ्यांचा जरी मेरिट वरती नंबर लागला असेल कॉलेजला तरी प्रवेश देत नव्हते कॉलेजवाले. तर हे सगळ्या प्रक्रिया देखील आता बंद करण्यात आलाय. आता काय होईल बघा, तर आता बघा प्रत्येक रिक्त सीट ही सीईटी सेलच्या प्रक्रियेतून भरली जाईल. ओके, सर्व विद्यार्थ्यांना समान संधी, कॉलेज स्वतःहून ऍडमिशन देऊ शकणार नाही. ऍडमिशन प्रक्रिया अधिक केंद्रीकृत आणि मेरिट बेसवर या ठिकाणी काय होणार आहे, सगळ्या गोष्टी चालणार आहे. ओके, तर तुम्ही या गोष्टीचा या ठिकाणी काय घ्यायचंय, डोक्यात घ्यायचंय आणि कोणालाच देखील तुमच्या ठिकाणी पैसे द्यायचे नाही. फक्त तुम्हाला काय करायची, तुमची प्रॉपरपणे काउन्सिलिंग करायची. आणखी एक मोठी बातमी बघा जे विद्यार्थ्यांना ज्यांचा ग्रुप असेल बघा फिजिक्स प्लस केमिस्ट्री प्लस बायोटेक्नॉलॉजी असल्या विद्यार्थ्यांसाठी पात्रतेबाबत नवीन संधी. ओके, पूर्वी बायोलॉजी हा सब्जेक्ट काय होता, आवश्यक होता. ओके, आता ही असल्याची अट होती, पण आता जर तुमचं या ठिकाणी फिजिक्स केमिस्ट्री किंवा बायोटेक्नॉलॉजी जरी असेल तर तुम्ही काय करू शकता, NMC च्या लागू नियमानुसार पात्रता तपासूनच प्रवेश केला जाईल. ओके, जर तुमचं या ठिकाणी बायोटेक्नॉलॉजी जर सब्जेक्ट असेल तर तुम्ही काय करू शकता, यामध्ये ऍडमिशन साठी पार्टिसिपेट करू शकता. तुम्हाला देखील काय देण्यात येणार, ऍडमिशन देण्यात येणार. ओके, पूर्वी काय होतं, बायोलॉजी हा सब्जेक्ट कंपल्सरी होता. हा निर्णय कोणासाठी फायदेशीर असणार बघा, तर ज्या विद्यार्थ्यांनी नीटचा एक्झाम दिलाय, ओके, त्यानंतर पालकांसाठी आणि ज्यांचा नंबर मेरिटवर लागत होतं देखील त्यांना ऍडमिशन भेटत नव्हतं त्या विद्यार्थ्यांसाठी फायदेशीर असणार. त्यासोबत जी सगळी जी प्रक्रिया असणार बघा, पारदर्शक ऍडमिशन इच्छिणारी विद्यार्थ्यांसाठी देखील हा काय घेण्यात आलेला आहे, या ठिकाणी निर्णय घेण्यात आलेला आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांनी आता काय करावे, सीईटी सेलच्या अधिकृत काउन्सिलिंग मध्ये रजिस्ट्रेशन करा. रजिस्ट्रेशन केल्यानंतरच आपला एसएमएल येतो. ओके, आता सध्या आलेला आहे आपला ऑल इंडिया रँक. ऑल ओव्हर भारतामध्ये आपण कुठे हे रँक करून कळते, पण ऍडमिशन कुठे घ्यायचं तर महाराष्ट्रामध्ये कळते. तर यासाठी काय करायचं, सीईटी सेलचं रजिस्ट्रेशन करायचं. रजिस्ट्रेशन केल्यानंतर आपल्याला कळणार
चॉईस फिलिंग काळजीपूर्वक करा, जेणेकरून जर तुम्हाला जर चांगले या ठिकाणी चांगला जर तुमचा स्कोर असेल तर तुम्हाला काय होणार, चांगलं कॉलेज देखील या ठिकाणी अलॉटमेंट होईल. जे कॉलेजचा या ठिकाणी कट ऑफ हाय जातो, तो चांगला आहे, त्याचा इन्फ्रास्ट्रक्चर चांगला आहे, पेशंट फ्लो चांगला आहे, त्याला देखील हॉस्पिटल अटॅच आहे आणि तो कॉलेज सिटीमध्ये लोकेटेड आहे, अशा कॉलेजला काय करा, पहिला प्राधान्य देखील द्या. सर्व डॉक्युमेंट रेडी ठेवा, प्रत्येक राऊंडला लक्षपूर्वक फॉलो करा. ओके. कॉलेज लेवल आणि इन्स्टिट्यूशनल राऊंड बंद. ऍडमिशन प्रक्रिया सीईटी सेलच्या केंद्रीकृत कॅप प्रणालीतूनच काय होणार या ठिकाणी होणार. त्यानंतर मेरिटला अधिकृत महत्व आणि अधिक पारदर्शक आणि विद्यार्थ्यांचा त्याचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. ओके. आमच्यासोबत जॉईन करायचं असेल तर 4,999 फीस आहे. ओके. यामध्ये आम्ही फॉर्म फिलिंग, चॉईस फिलिंग, रजिस्ट्रेशन करून देत नाही. जर तुम्हाला हे सगळं आमच्याकडून करून घ्यायचं असेल तर 7,999 फीस आहे. यामध्ये फॉर्म फिलिंग, चॉईस फिलिंग, रजिस्ट्रेशन, इच अँड एव्हरीथिंग सगळं काही आम्ही करून घेतो. ओके. तर तुम्हाला यासाठी जर जॉईन करायचं असेल तर तुम्ही जॉईन करू शकता. जर स्टेट कोटा प्लस ऑल इंडिया कोटा दोन्ही जर करताय तर 14,999 फॉर्म आम्ही भरून घेणार, चॉईस फिलिंग आम्ही करून घेणार, सगळं आम्ही करून घेणार. कारण नवीन पालक असतात. ओके. बरेचसे काउन्सिलर फक्त मार्गदर्शन करण्याचेच त्यांच्याकडून पैसे घेतात. पण मला सांगा पालकांनो, विद्यार्थ्यांनो, तुम्ही ह्या प्रोसेस मध्ये नवीन आहे, जर तुमच्याकडून काही चूक झाली तर या ठिकाणी तुमचं ऍडमिशन रद्द होऊ शकतो. तर याची तुम्हाला काय घ्यावी लागणार आहे, काळजी घ्यावी लागणार आहे. दिलेली माहिती जर आवडली असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करायचं, व्हिडिओला लाईक करायचं, तुमच्या मित्रांना शेअर करायचं. भेटूया अशाच एक मोर इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत धन्यवाद.